नाही, असं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पूर्ण RSS मोदींना घालवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही कटिबद्ध आहे आणि त्या पद्धतीने माननीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी भाजपच्या RSSच्या विरोधात प्रचंड कट्टरतेने आणि ताकदीने प्रचार करते आहे, भूमिका घेते आहे। आज महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये मायनस मुस्लिम 2.5 लाखाची वोट बँक वंचित बहुजन आघाडीची आहे। गेल्या निवडणुकीला आमचे मिळालेले मतं आणि आमची आज 2024 मध्ये वाढलेली ताकद ही लक्षात घेता आम्ही त्याच्यामध्ये गेलो नाही आणि एकत्र लढलो पाहिजे म्हणून एक सामंजस्याची भूमिका घेतली आणि वारंवार आम्ही मवियाला इंडियाला आव्हान केलं। माननीय बाळासाहेबांनी अनेकदा आपला जो स्टँड आहे तो स्पष्ट सांगितला की आम्हाला महाविकासमध्ये आघाडीमध्ये यायचं आहे, कारण की आपल्याला नरेंद्र मोदीचे जे सरकार आहे, RSSचं सरकार आहे, ते आपल्याला घालवायचं आहे। आज आम्हाला महाविकास आघाडीकडून निमंत्रित करण्यात आलं आणि आम्ही निमंत्रित म्हणून आज इथे आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित झालो आहे। या बैठकीमध्ये सुरुवातीलाच आम्ही आमचा स्टँड क्लिअर केला की आम्ही इथे इन्व्हाइटी आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सध्या OBC आरक्षण आणि मराठ्यांचं आरक्षण या संदर्भात जे वातावरण ढवळून निघालेलं आहे, लोक प्रचंड प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये ओढल्या गेलेले आहेत आणि ते सामील झालेले आहेत। आम्ही त्यांना स्पष्ट विचारलं की OBCचं आरक्षण आणि मराठ्यांचं आरक्षण यामध्ये वंचितची भूमिका स्पष्ट आहे की मराठ्यांचं आरक्षण हे ताट वेगळं असलं पाहिजे, OBCचं ताट वेगळं असलं पाहिजे, ही वंचितची भूमिका आहे। आणि या भूमिकेला तुमची काय मत आहे, तुमची या संदर्भात भूमिका काय आहे? त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा आम्ही असा उपस्थित केला की 2006 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये असताना त्यांनी APMC ॲक्ट अमेंड केला, एक कायदा नवीन तयार केला ज्याच्यामध्ये खाजगीकरण आणि APMC या संपून टाकल्या होत्या। तोच कायदा पुढे नरेंद्र मोदींनी 2018 मध्ये केंद्र सरकारचा कायदा करून देशात आणला। तेव्हा देशभरामध्ये विशेषतः पंजाबच्या शेतकऱ्यांनी जो अभूतपूर्व असे एक आंदोलन केलं, त्यामुळे तो कायदा केंद्र सरकारला संस्थगित करावा लागला। परंतु तो मूळ कायदा काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने पास केलेला आहे, जो शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे। कारण की APMCच्या आवारामध्ये हमीभावापेक्षा शेतमाल खरेदी होते आणि यासाठी असं जे व्यापारी हमीभावापेक्षा भाव पाडून शेतकऱ्यांचं माल विकत घेतात त्यांच्या विरुद्ध काहीही कारवाई होत नाही आहे। आणि मग म्हणून वंचितची अशी भूमिका आहे की MSP जी आहे हमीभावासंदर्भामध्ये, आणि हमीभाव जर APMCच्या आवारामध्ये जर भेटत नसेल तर त्याच्या संदर्भात आपण काय केलं पाहिजे, आपली भूमिका काय आहे ही आपण स्पष्ट केली पाहिजे। कारण की शेवटी या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं जे मरण होते आहे, जे आत्महत्या होत्या आहेत, त्या अतिशय भयावह आहेत आणि म्हणून वंचितचा क्लायन्स क्लिअर आहे की शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, त्यांना MSP मिळाली पाहिजे आणि जे व्यापारी शेतकऱ्याच्या शेतमालासोबत असा पाडून टाकतात, त्यांचे भाव पाडतात आणि फक्त भांडवलदारी पद्धतीने फायदा स्वतःला करून घेतात, त्याच्या विरुद्ध वंचित आहे। आणि म्हणून तुम्ही सुद्धा तुमचा स्टँड जो आहे तो क्लिअर केला पाहिजे, अशा आम्ही त्यांना भूमिका मांडल्या। त्याचप्रमाणे आपण जर निवडणुकांना सामोरे जातो आहे का जायचं आहे आपल्याला, जर आपण एकत्र आलो, जोपर्यंत आम्हाला महाविकास आघाडी ऑफिशियल आता आम्ही त्यांचे घटक पक्ष आहोत असं जोपर्यंत आम्हाला लेटर देत नाही, आज तुम्ही फक्त आम्हाला निमंत्रित केलेलं आहे, आता आम्ही इन्व्हायटेड आहोत, इंडक्टेड नाही आहे। त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला तुमचा घटक पक्ष समजता का? जर तुम्ही घटक पक्ष समजत असाल तर तसं आम्हाला तुम्ही लेटर द्या। जे लेटर, जे पत्र महाविकास आघाडीचे जे प्रमुख आहेत शरद पवार साहेब, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसतर्फे खरगे साहेब असतील किंवा त्यांचे प्रभारी जे आहेत रमेशजी, यांच्यापैकी या तिघांनी आम्हाला लेटर द्यावं आणि आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहो हे त्यांनी जाहीर करावं, ही आम्ही त्यांना विनंती केली। त्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला आग्रह धरला की
आपण सीट शेअरिंग फॉर्म्युला सांगा कशा पद्धतीने करायचा. आमचं त्यांना एक स्पष्ट हे सांगणं होतं की सीट शेअरिंग फॉर्म्युला हा नंतरचा प्रश्न आहे. आमचे 2 मुद्दे आहे की आपण एक कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारे एकत्र यायला पाहिजे. आपलं सामंजस्य व्हायला पाहिजे की कुठल्या मुद्द्यांच्या आधारे आपण पुढच्या निवडणुका समोरी जायला पाहिजे. म्हणजे एक CMP म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्राम आपण तयार केला पाहिजे. आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आम्ही त्यांना दिलेला आहे. त्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न आहे, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे. जसे 25 पॉईंट जे आहेत आमचे कंत्राटी पद्धतीचा आम्ही विरोध केलेला आहे, बेरोजगारीचा आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत. महाराष्ट्राला भेडसावणारे सगळे प्रश्न, विशेषतः दलित मागासवर्गीय आदिवासींच्या गायरान पट्ट्याचे जे गंभीर प्रश्न झालेले आहे की ज्याच्याहून सरकार आज मागासवर्गीयांना गायरान पट्ट्याहून हाकलून लावते आहे, तर ते थांबलं पाहिजे. या सगळ्या संदर्भामध्ये OBC, मराठा आरक्षण आणि महाराष्ट्राचे आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, कंत्राटी पद्धती या सगळ्या प्रश्नांचं 25 पॉईंटचं आम्ही आमचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यांना दिलेला आहे. त्यांना आम्ही अशी विनंती केली की तुम्ही हा प्रोग्राम वाचा, आमचं मत आम्ही तुम्हाला देतो आहे, यावर तुम्ही तुमचं मत मांडू शकता. तुमचे काही मुद्दे राहिले असतील याच्यामध्ये, तुम्हाला याच्यामध्ये काही मुद्दे ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही त्या मुद्द्यामध्ये ॲड करू शकता. आणि जेव्हा आपलं कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकमत होऊन जाईल, सहमती होऊन जाईल, मग आपण इलेक्शनच्या समोर जाऊ शकतो आणि नंतर सीट शेअरिंग फॉर्म्युला आपण बांधू शकतो. सांगतोय आम्ही त्यांना तेच विचारलं की सीट शेअरिंग फॉर्म्युला ते त्यांनी आम्हाला विचारलं काय आहे, तर प्रश्न असा आहे की त्यांचंच आपसात की अजून सीट शेअरिंग झाली नाही आहे. आम्ही त्यांना विचारलं की तुमचं जर सीट शेअरिंग झालं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे मग आम्ही एक तर इंडिव्हिज्युअली बोलू नाही तर मग कलेक्टिव्हली बोलू. त्यांचं असं म्हणणं की आमचं अजून ठरायचं आहे. मग आता तुमचंच ठरलं नाही आहे तर आम्ही आमचं कसं काय स्टँड क्लिअर करणार आहे? नाही, आमचं तर क्लिअर आहे ना की तुमचं ठरलं असेल तर आम्हाला सांगायला पाहिजे, मग आम्ही आमची स्टँड क्लिअर करतो. तुमचं ठरलं नसेल तर तेही आम्हाला स्पष्ट सांगायला पाहिजे की आमचं ठरलं नाही आहे. आता याच्यामध्ये जर तुमचं ठरत नसेल तर आमचा क्लिअर फॉर्म्युला 12-12चा आहे, त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. मग तुमचं ठरत नाही आहे, आमचा फॉर्म्युला क्लिअर आहे 12-12-12चा, त्याच्यावर त्यांनी काय अजून आम्हाला त्याच्यावर उत्तर दिलं नाही. बैठक सुरू आहे तरी देखील तुम्ही बाहेर पडला. याच्यावर मी सांगतो आहे की एक लक्षात घ्या की आम्ही या सगळ्या पूर्ण याच्यामध्ये आमची ताकद असूनही एकत्र लढण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत. आम्ही पुढाकार घेतलेला आहे की आपण एकत्र लढलो पाहिजे. परंतु दुर्दैवाने काय झालं की आम्ही जे त्यांना मुद्दे दिले त्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बाहेर थांबा. आणि जवळजवळ 1 तास झाले आम्ही बाहेर बसलेलो आहोत, ते आतमध्ये बसलेले आहेत. आता खरं तर महाविकास आघाडीने आमच्यासोबत अशी वागणूक त्यांनी करायला नव्हती पाहिजे. दुर्दैवाने आम्ही आता बाहेर बसलेलो आहे, त्यामुळे आतमध्ये काय चालू आहे त्यांचं काय ठरते आहे हे आम्हाला माहित नाही. मी निघून आलो तिथून. नाही 1 तास नाही आहे, तुम्ही बाहेर थांबा, आम्हाला चर्चा करायची आहे. 1 तास झाले आम्ही बाहेर थांबलो आहे. म्हणजे आजची बैठक जी आहे ती निष्फळ ठरली असं म्हणा? नाही, निष्फळ ठरली का नाही ठरली तर तो प्रश्न त्यांचा आहे. आम्ही आज त्यांच्या इन्व्हिटेशनवर इथे आलो होतो. आम्ही आमचे पॉईंट्स त्यांना मांडलेले आहेत. त्यांच्याजवळ सीट शेअरिंग फॉर्म्युला नाही आहे, त्यांचं आपसात काही ठरलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला काही ऑफर दिली नाही आहे. ते म्हणतात तुमचं सांगा काय आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की तुमचं काही ठरलं असेल तर सांगा, नसेल ठरलं तसं सांगा, नाही तर 12-12चा फॉर्म्युला आहे. तुम्ही जे म्हणता की तुम्हाला ऑफिशियली तो महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा पत्र पाहिजे. तुमची जागांची काही मागणी आहे, तुमचा कॉमन मिनिममचा प्रोग्राम आहे, हे सगळं गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून सुरू आहे तुमच्यातली आणि त्यांच्यातली चर्चा. आमची की यात सगळा वेळ निघून जाईल. आमची जागांची मोदींना RSSला भाजपला हटवणे हा आमची प्रायोरिटी आहे. जागा हा आमच्यासाठी विषय गौण आहे. मी पुन्हा एकदा रिपीट सांगतो, माननीय बाळासाहेबांनी सुद्धा हा स्टँड क्लिअर केलेला आहे. आम्ही जागेसाठी भांडत नाही आहोत, आम्ही तात्विक मुद्द्यांसाठी भांडतोय. कॉमन मिनिमम प्रोग्राम ॲग्री करा, तुमचा सीट शेअरिंग फॉर्म्युला असेल तो आम्हाला द्या, नसेल ठरला तसं सांगा, पुन्हा भेटूयात, ठरवूयात.
परंतु जर तुम्ही आम्हाला बाहेर बसवत असाल तर मग आमचं नाईलाज आहे आता. नाराज होऊन बाहेर पडला नाराज होऊन बाहेर पडलाय का मग? नाही आता नाराज वाईट वाटतं ना. अपमान झाला असं कुठं वाटतं? नाही नाही एक वेळ लक्षात घ्या, त्यांनी 100% अपमान केलेला आहे. त्यांनी आम्हाला बाहेर बसवलेलं आहे, पण त्यांनी अशी वागणूक द्यायला नव्हती पाहिजे. आता सांगितलं मी. और एपीएमसी के एरिया के अंदर किसानों का जो एमएसपी है उसको गिरा के व्यापारी किसानों का माल खरीद फरोख्त कर रहे हैं, तो हमने उसको विरोध किया है. और ऐसे व्यापारियों के खिलाफ आप क्या कायदा ला सकते हैं, आप अपनी भूमिका स्पष्ट कीजिए. सीट शेयरिंग के बारे में उन्होंने हमें बताया कि आप सीट शेयरिंग की बात कीजिए. तो पहली बात तो ये है कि उन्होंने पहले हमें घटक पक्ष में लेना चाहिए. दूसरी बात सीएम की एग्री करना चाहिए. तीसरी बात आपका कोई फार्मूला, उनका कोई फार्मूला तय नहीं हुआ. वो आपस में झगड़ रहे हैं, उनका ही कुछ तय हुआ नहीं कि क्या करना है क्या नहीं है. तो हमने बोला आप पहले तय कर लीजिए, आपका तय होने के बाद हम आपसे इंडिविजुअली बात करेंगे या कलेक्टिवली बात करेंगे. सर आपने कहा कि मीटिंग से बाहर तो उसके बारे में हमने उनको जो फार्मूला दिया था कि आप पहले तय कर लीजिए कि आपकी सीट शेयरिंग क्या है. अगर आपके पास फार्मूला तो दे दीजिए, नहीं है तो वैसे बता दीजिए, हम उसके बारे में विचार करेंगे. उन्होंने बोला कि बाहर रुकिए आप, हम चर्चा विमर्श करते हैं. तो जब से हम 1 घंटा 1.5 घंटा हो गए हम बाहर ही रुके हैं. आपको अपमानित किया गया? अब उनके बाहर बैठा दिया, अपमान तो हुआ है उसमें. जब आप किसको बुलाते हैं तो उनसे आप बात कीजिए. और हम तो सीट शेयरिंग के बारे में देखो, हमारा कोई दुराग्रह नहीं है कि इतनी सीट चाहिए. हम ये चाहते हैं कि किसानों की बात, बेरोजगारी की बात, कॉमन मिनिमम प्रोग्राम की बात, और उस पे बीजेपी को हटाने के लिए हम एक आना चाहिए. सीटों का बंटवारा इम्पोर्टेंट नहीं है सर, लेकिन चर्चा के लिए बुलाया गया, उसके बाद अगर बाहर बिठाया जाता तो ये समझ से परे है. ये गलत है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.